तर आजची वट पौर्णिमेची पूजा आणि माझा नऊवारी लुक, कारण की मी पहिल्यांदाच वट पौर्णिमेसाठी आज नऊवारी नेसलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि वेगवेगळ्या राज्यातील बायकासुद्धा आहेत, तर बघा प्रत्येक जणींची पूजा. नेमकं मी बाई अशीच बसली. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि हो, गावाकडचे ब्लॉग चालू आहेत, म्हणजे आहेत, आणखी अपलोड करायचे बाकी आहेत. पण आता इकडे येऊन परत 2 दिवस झालेले आहेत. परत इकडचं काही जास्त म्हणजे आणखी तिकडचेच व्हिडिओ असल्यामुळे इकडचे काही हेच केलेले नाहीयेत, पसाराच आवरणं चालू आहे. पण आजचा मी व्हिडिओ शूट करते कारण की आज आहे वट पौर्णिमा. तर त्यानिमित्त सर्व माझ्या मैत्रिणींना वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी सुद्धा बघा मस्त आज नऊवारी नेसली आहे. तर खूप छान वाटते कारण की शिवजयंतीच्या नंतर आजच मी नऊवारी हे केली. तर चला, खूप ऊन झाले, आता जाणार आहे पूजा करायला. 11:15च्या नंतरचा मुहूर्त आहे. पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करायला घातलाय, अर्धवट सगळी तयारी झाली. आणि आल्यानंतर मग पोळ्या वगैरे करेन, थोडंसं जे राहिले ते. पण अगोदर पूजाला बाहेर जायचंय. संक्रांत असो किंवा वटपौर्णिमा, ह्या 2 सणांना माझं महत्वाचं असं होतं की स्वयंपाक पण करत असतो आणि बाहेर आपल्याला पूजेला पण जायचं असतं. त्याच्यामुळे जरा जास्त गोंधळ उडतो. तर बघा असं मस्त छान वाटते. मला खाली गेल्यानंतर पूर्ण लुक दाखवते. पण गरम एवढं होतंय ना, पूर्ण सगळं घाम वगैरे येतोय आणि पूर्ण आता पूजा सुद्धा उन्हातच करावी लागणार आहे. जाऊ द्या, मुहूर्तच असताय. नाही तर मागच्या वर्षी आम्ही सकाळी सकाळीच गेलो होतो आणि आलो होतो पटकन. तर चला आता सगळे जाऊयात. पूजेची तयारी वगैरे झाली, सगळं घेतले ताटात आणि तिथे गेल्यानंतर मग. तर बघा, या ठिकाणी थोडंसं वेगळं दिसत असेल तुम्हाला लुक, म्हणजे सगळ्या बायका पूजा करतात एवढं दिसतंय. पण महाराष्ट्रामध्ये सर्रास सगळ्याच काठापदराच्या साड्या असतातच, नथ वगैरे, गजरे आणि अंबाडा वगैरे. खूप असं सुंदर लुक असतात, जवळजवळ एकसारखेच असतात. पण इथे थोडंसं वेगळं दिसतंय कारण की बघा, आता आम्ही गुजरातमध्ये आहोत. तर ज्या पण काही लेडीज आहेत, कुणी MP चे आहे, UP चे, बिहारचे, गुजराती आहेत, आम्ही मराठी आहोत. असे वेगवेगळ्या राज्यातील काही साऊथ इंडियनसुद्धा आहेत. तर प्रत्येकीचं कसं राहते ना बघा, प्रत्येकाची वेशभूषा वेगळी असते. पूजा करण्याची पद्धत किंवा थोडं साहित्यसुद्धा वेगळं आहे. परंतु प्रत्येकीच्या मनात एकच भक्ती आहे किंवा एकच श्रद्धा आहे की वडाची पूजा कशासाठी करायची. तर वडाच्या झाडाचं जसं दीर्घायुष्य आहे, त्याची मुळं जशी खोल आहेत, त्यांचं एक मातीशी एक घट्ट नातं आहे, तसंच आपल्या नवऱ्याचं म्हणजेच पतीचं सुद्धा आयुष्य हे दीर्घायुष्य असावं आणि निरोगी असावं. या सगळ्या गोष्टींसाठीच आपण पूजा करतो. तर बघा, सगळ्या वेगवेगळ्या याच्यातली जरी असल्या ना, तरी सगळ्यांची पूजा मनातून जी असते ना, ती एकच असते. हे थोडंसं वेगळेपण आहे इकडचं. कारण की बऱ्याच जणींची वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला बघायलासुद्धा भेटतात. पण जसं की आपली जी श्रद्धा असते ना, जसं त्यांची श्रद्धा, त्यांची जी पूजा ती त्या ह्याने करतात, जशी आपण आपल्या पद्धतीने करतो. बाकी पूजा सगळ्यांची जरी वेगळी असली ना, तरी मनातला भाव हा एकच असतो. तर बघा, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणजेच वडाची पूजा केली जाते. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच बघा, वडाच्या झाडासोबतच आपली संस्कृती आहे. कारण की ज्याच्यामध्ये काहीतरी खास आहे, निसर्गासाठी जे खास आहे किंवा त्याचं काहीतरी महत्त्व आहे ना, ते वाया जाऊ नये, तुटू नये, यासाठी ज्याची पूजा केली जाते. आणि एखाद्या गोष्टीमध्ये बघा, आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या गोष्टीची जर पूजा केली जाते ना, तर नंतर त्या गोष्टींना आपण अपाय करू शकत नाही, म्हणजे तोडू शकत नाही. म्हणूनच हे वडाची पूजा करतात. असं जरी हे वैज्ञानिक कारण असलं आणि निसर्गाच्या रक्षणासाठीच, आणि त्याचबरोबर बघा आपल्या पतीच्या निरोगी आरोग्यासाठी सुद्धा मग हे छान पूजा केली जाते. प्रत्येक फेऱ्यामागे काही ना काहीतरी एक मागणं असतं. सुवासिनींचं एक, पतिव्रतेचं हे एक व्रत आहे. जेवढं हे निर्मळ मनाने किंवा प्रेमाने, भक्तीने जर केलं ना, तर नात्यामध्ये अतूट प्रेम आणि विश्वास वाढतो. तर एकंदरीत काय, तर बघा, ठिकाण कोणतेही असो किंवा कोणतेही साहित्य असो, म्हणजे महाराष्ट्र असो किंवा गुजरात असो, प्रत्येकीच्या मनात तेच आहे, वटपौर्णिमेविषयी जे महत्त्व आहे. त्यामुळे त्याच्या रिलेटेड आपल्या नवऱ्यासाठीची तीच भक्ती आहे, तीच श्रद्धा आहे आणि त्या पूजेचं सुद्धा तेच कारण आहे. तर 2 वेगवेगळे लूक तुम्हाला बघायला भेटलेले असतील. आणि विशेष म्हणजे हे पूजा करताना आमचे सगळ्यांचे जवळ-जवळ म्हणजे मराठी तर बायकांचे आमचे नवरे सोबतच होते.
बऱ्याच म्हणजे नाही का संक्रांतीला पण असंच असतं, इकडे तिकडे जायचं म्हणलं की सोबत. आणि त्याच्यानंतर वटपौर्णिमेला सुद्धा, कारण की मंदिरात जावं लागतं. आम्ही वेगवेगळ्या सोसायटींमध्येच राहतो ना, तर त्याच्यामुळे मग असं काही सण आम्ही एकत्र साजरे करतो. आणि मग एकत्र येण्यासाठी मग एकटी एकटी जात नाही, तर असं मग बाईकवरून जावं लागतं आम्हाला. तर आमच्याबरोबर नवरेसुद्धा मग नाही का म्हणजे आमची पूजा एक बघतात किंवा त्यांना अनुभव येतो त्या गोष्टींचा. हे होतं इकडे संक्रांतीला पण तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की हळदी कुंकाला ना सगळे जेंट्स पण असायचे. आणि सगळ्यात विशेष सगळ्यांना फोटोज काढायचे असतात, कोणाला व्हिडिओज काढायचे असतात. त्याच्यामुळे मग नाही का आपली पूजा तर चालूच असते. मग सोबत आलेले तेवढं काम करतात, तर छान वाटतं तेवढंच. आयतं एक तर काहीतरी आपलं काम करतात ते. तर बघा खूप छान, म्हणजे मला असं वाटत नव्हतं ज्यावेळेस मी घरी साडी नेसली होती त्यावेळेस की असं छान दिसेल म्हणून. कारण की बघा ना आपल्याला एवढं काही दिसत नाही. आरशात पण एवढं काही मला समजलं नव्हतं, पण आता मी एडिट करताना बघते म्हणजे मलाच माझं नाही का छान दिसला लूक. आणि विशेष म्हणजे मला ना नऊवारी हाच प्रकार आवडतो आणि शिवलेल्या साडीपेक्षा अशीच साडी नेसायला आवडते. आणि शेला असेल तर अजून उठून दिसतं त्याच्यामुळे. तर तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा सांगा. तर पूजा झालेली त्याच्यानंतर मग मंदिरात आम्ही जाऊन देवाची पण म्हणजे महादेवाची पूजा केली. आणि त्याच्यानंतर सुवासिनींना ओटी वगैरे भरणं हे पण पुढे केलेलं आहे, ते बघा तुम्ही. हाय कर व्हिडिओ चालू आहे. अच्छा दाखवायला पाहिजे तुम्ही आलाय म्हणून वटपौर्णिमेसाठी. बायकाच्या हळदी कुंकापेक्षा फोटोचाच जास्त आहे.
तर वडाला फेरे मारताना ना खूप जास्त चटके बसले होते पायाला, कारण की एकदम 12च्या दरम्यान पूजा झाली आणि खूप ऊन होतं तिकडे, सगळं तापलेलं. आणि मग सावलीला बसून ओट्या वगैरे भरल्या, खूप छान वाटलं, थोडंसं गप्पा वगैरे मारल्या. घरी पण जायचं होतं कारण की पुरणपोळी राहिली होती माझी करायची, म्हणजे पोळ्या राहिल्या होत्या गरम गरम करायच्या, बाकी सगळं केलेलं होतं. सगळ्यांचं बघा, प्रत्येकाचं काही ना काही चाललेलं आहे इकडे. खूप भारी वाटलं माहिती आहे का, कारण की ह्या मंदिरात गेल्यानंतर मला खूप छान वाटतं आणि नेहमी मी जाते सुद्धा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.